आज आपल्या धान कापाची पाळी कशी का आली आणि इकडे हार्वेस्टर का चालू आहे सर्व सांगतो, ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर पब्लिक, काल आईचा फोन आला होता का उद्या सकाळलाच गावले आणि परवा पेपर पण होता, तर मग आता निघलो गावाकडे जाण्यासाठी। ATM मधून पैसे वगैरे काढले, तिथे जास्त पैसे नव्हते वाटते, जेवढे होते तेवढे काढून घेतले। ट्रॅव्हल्स पण लागली होती, ट्रॅव्हल्समध्ये बसलं आणि निघलो आता गावाकडे जाण्यासाठी। गोंडपिपरी बस स्टॉपवर बघितलं तर बसेस पण नव्हत्या गावाकडच्या। मग प्रशांत भाऊ भेटला, याच्यासोबत नाश्ता वगैरे करून घेतला। प्रशांत भाऊसोबत थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि नंतर मग गावाकडची बस लागली तर बसने आलो घरी। घरी आलं, जेवण वगैरे केलं आणि निघलो वावराकडे जाण्यासाठी। वावराकडे गेलो तर इकडे पेरणं चालू होतं, बोडीमध्ये मूग वगैरे पेरत होते। नंतर मग माहीत झालं का झुपणं घरीच राहून गेलो होतं। घरी आलो, मामाच्या इथून झुपणं घेतलं, नंतर झुपणं वगैरे घेऊन घेतलं आणि निघलो वावराकडे। टावेल वगैरे घेऊन घेतला, वावराकडे तिकडे झुपणं नेऊन देऊन दिलं आणि इकडे धान कापणं चालू होतं। मग आई म्हणत होती का येटीसाठी आपल्याला धान कापायचं आहे। मग घेतला इरा, टावेल वगैरे बांधून घेतला आणि लागलो आता कापासाठी। इकडे आता सूर्य पण चांगलाच निघला होता। मग धान वगैरे कापून झाला, आता त्रास पण आला होता, मग थोडा वेळ आराम केला आणि निघलो आता इकडे दुसऱ्याच्या वावरात हार्वेस्टर चालू होती। हार्वेस्टरकडे आला, हार्वेस्टर पाहिला। आता आमच्याकडे तेच लावायची होती, पण आमच्या बांध्या वल्ल्या असल्यामुळे नाही म्हणत होती। हार्वेस्टरचा पट्टा गेला होता, मग इथे अवार्ड अंशुमानला वगैरे बोलवले आणि हार्वेस्टर ठीक केले। आता आमचं धान झाला कापून, आम्ही चाललो आता घराकडे। भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।